नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. हितगुज या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावरती, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर पुष्कराज धामणकर. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर, आपलं स्वागत. नमस्कार. आपण डॉक्टरांची ओळख करून घेणार आहोत, मात्र त्यापूर्वी तन्वीची ओळख आपण करून घेऊयात. तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये फ्री हेल्थ चेकअप सह आपल्याला स्वस्त दरात उपचारांची सोय आहे. ठाणे आणि दादर इथे मुख्य क्लिनिक्स तन्वीची आहेत. तसंच महाराष्ट्रात ठिकठिकाणी असलेल्या क्लिनिक्समध्ये आरोग्याच्या सर्वच तक्रारींवर उपचार घेऊन रुग्ण तन्वीच्या औषधांना दाद देत आहेत. डॉक्टर मेधा मेंदळे या तन्वीच्या संचालिका आहेत. सर्वच आजारांवर गुणकारी औषधांची अशी ही तन्वी उपचार पद्धती किंवा तन्वीच्या सर्व औषधांची आज आपण माहिती घेणार आहोत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावरती जरूर संपर्क करा. 1800-22-1010 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. डॉक्टर पुष्कराज धामणकर आपल्यासोबत आहेत. ते तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देतील. आपण सुरुवात करूयात. डॉक्टर, खरं तर आता पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये अनेक आजारांना सर्वसामान्यांना सामोरं जावं लागत असतं. तर त्या अनुषंगाने पावसाळा आणि त्या अनुषंगाने येणारे आजार यावर तन्वीमध्ये काय उपचार आहे? खरं तर आता पाऊस कमी पडतोय की काय असं म्हणता म्हणता आता इतकं पडायला लागलं आहे की साथीच्या रोगाने त्यांचं तोंड नेहमीप्रमाणे वरती काढलं आहे. येणाऱ्या लोकांची संख्या आणि त्यांच्या येणारे सगळे जे काही सिम्पटम्स आहेत ते प्रत्येकाचे सारखे आहेत की प्रत्येकाला सर्दी, खोकला, कफ किंवा दम लागतोय, अगदी लहान बाळांपासून म्हाताऱ्या वयस्कर व्यक्तींपर्यंत. सर्वात महत्त्वाचं औषध आहे या सगळ्यापासून सगळ्याला तोंड देण्यासाठी, ते म्हणजे तन्वीशता. ते नियमितपणे ज्यांना सर्दी खोकला झालेला नाही आहे किंवा ज्यांना आता येऊ घातला आहे, म्हणजे ज्याची लक्षणं त्यांना दिसायला लागलेत, त्या लोकांनी नियमितपणे तन्वीशता, खोकला किंवा तापाची थोडीफार कणकण किंवा त्याच्यामुळे येणारं बद्धकोष्ठता, या सगळ्यामुळे थोडे एक प्रकारची बद्धकोष्ठता सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे तन्वी ज्येष्ठा त्याच्यावरही चांगलं काम करतं. मला वाटतं की या सगळ्यांनी तन्वीशता सोबत तन्वी ज्येष्ठासुद्धा अर्धी गोळी किंवा एक गोळी नुसती दिवसातून 2 किंवा 3 वेळा चघळली तरी मला वाटतं की त्यांना फारसा त्याचा त्रास, त्याचा उद्रेक होणार नाही. त्याच्यानंतर जरा खूपच सर्दी किंवा खोकला किंवा कफ किंवा दम चालू झालेला आहे आणि त्याची तीव्रताही बऱ्यापैकी वाढलेली आहे, तर त्या लोकांना तन्वीशता, तन्वी ज्येष्ठा याच्यासोबत संथकफ नावाची गोळी आहे की जी शरीरातलं सर्वात जास्ती घृतकफ किंवा श्वसन संस्थेचे जे काही विकार आहेत जे वाढलेले दिसल्यावर ती संथकफ नावाची गोळी उत्तम रीतीने काम करते. तर त्या लोकांनी ती सुद्धा गोळी अर्धी किंवा एक किंवा जसे जसे आजार जास्ती तीव्रता असेल तसे एका वेळेला 2 सुद्धा घेऊ शकतात. दिवसातून 2 किंवा 3 वेळा घेतलं तरी त्याचा काही अपाय होणार नाही आहे. फक्त एवढंच की आत्ता सध्या पाऊस असल्यामुळे सगळ्यांनी पाणी तर उकळून पिणं आवश्यक आहेच, पण शक्यतो सगळ्या गोळ्या थोडंसं गरम पाण्याबरोबरच किंवा थोडंसं कोमट पाण्याबरोबर घेणं खूप आवश्यक आहे. खरं आहे. खरं तर आपण बघतो नेहमी की ज्येष्ठ व्यक्तींमध्ये पावसाळा सुरू झाला की सांधेदुखी, गुडघेदुखी यासारखे आजार वाढताना दिसतात. तर त्यावरती काय उपाय आहे? खरं तर सर्दी आणि तापाची कणकण म्हटली की थोडंसं प्रत्येक सिस्टीमवरती त्याचा परिणाम दिसायला लागतो. वयस्कर व्यक्तींना त्याचा थोडासा गुडघ्यांवरती किंवा छोट्या छोट्या सांध्यांपासून अगदी मोठ्या मोठ्या सांध्यांपर्यंत, मग कदाचित दुसरे काही साथीचे आजार काही गंभीर तर पसरले नाही आहेत ना, बरेचदा अशी शंका हल्लीच्या काळामुळे त्यांना येऊन जाते. पण असं काही नसतं की प्रत्येक वेळेला ते साथीचे आजारच प्रत्येकाला झालेले आहेत. कदाचित त्यांना काही फारसं काही झालेलं नसेलही कदाचित, पण या लोकांनी त्यांच्या शरीरातली अंगातली कणकण किंवा ताप सदृश्य जी काही लक्षणं आहेत किंवा गुडघेदुखी आहे किंवा सांधेदुखी आहे, त्या सगळ्यासाठी फिवरेक्स आणि वातशांती नावाची गोळी नियमितपणे घ्यायची. हे फिवरेक्स गोळी काय करतं की शरीरातली सगळ्या प्रकारची कणकण दूर करतं, सगळ्या प्रकारची दुखी पूर्णपणे थांबवतं आणि त्यामुळे त्या माणसाला ते नुसतं 1 गोळी किंवा 2 गोळ्या घेतल्यावरतीच लगेच इमिजिएटली बरं वाटायला लागतं. त्याच्या जोडीला जर का जास्तीच थोडंसं गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा मसल पेन असेल, मस्क्युलर पेन असेल, तर त्याच्यासाठी वातशांती नावाची गोळी ते नियमितपणे घेऊ शकतात. असं नाही की आता हे थोडे दिवसांसाठीच घ्यायची आहे. त्यांना जर का त्याची तीव्रता अजून पुढचे काही दिवस जर का जाणवत असेल तर ह्या गोळ्या पोटात घेणं तेवढंच सेफ आहे. मला वाटतं लाखो लोक जे आज तन्वीची औषधं वापरत आहेत देशापरदेशातले आणि महाराष्ट्रातले, तर मला वाटतं हमखास प्रत्येक घरोघरी तन्वीशता तर पोचलेली आहे. त्या सगळ्या लोकांना तर तन्वीशतासोबत वातशांती, तन्वी ज्येष्ठा या गोळ्यांचे सुद्धा उपचार बऱ्यापैकी माहिती झालेले आहेत.
पोट गच्च झालेलं असेल, पोट फुगी झालेली असेल, कारण बरेचदा या दिवसामध्ये भूक मंदावलेली असते, त्याच्या जोडीला पचनसंस्था ही मंदावलेली असते. त्याच्यामुळे त्या लोकांनी सुद्धा वातशांती ते घेऊ शकतात की जेणेकरून त्यांचं पचनसंस्था सुद्धा सुधारायला मदत होते. जोडीला तन्वीशता आणि तन्वीज्येष्ठा मात्र घेणं गरजेचं आहे. खरंय. त्याचबरोबर आणखीन एक म्हणजे जे दम्याचे रुग्ण असतात त्यांनाही या काळामध्ये जरा जास्त त्रास होतो, तर त्याच्यावरती काय उपाय आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे थोडंसं प्रत्येकाने पावसाळ्यासाठी जी काही प्रिकॉशन घेता येईल, थोडे उबदार कपडे घरी असताना तरी वापरणं आणि जास्ती बाहेरचे तळलेले पदार्थ किंवा घरीसुद्धा पाऊस पडतोय म्हटल्यावरती काहीतरी तळलेलं खावंसं वाटतं, तर त्या कितीही त्याचा मोह झालेला असेल तरी ते टाळलंच पाहिजे. कारण दम्याच्या लोकांना तर तळलेल्या तेलाच्या वासाने सुद्धा दम लागू शकतो. तर त्या लोकांनी संथ कफ नावाची गोळी मला वाटतं त्यांच्या जवळच ठेवायला पाहिजे, त्यांच्या खिशामध्येच असं मी म्हणेन. म्हणजे ते कामावरती गेले किंवा त्यांच्या घरी असतील तरी पण त्यांनी संथ कफची अर्धी किंवा एक गोळी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेवढी तीव्रता जास्ती तेवढ्या गोळीचा डोस ते जास्ती घेऊ शकतात. सध्या ते त्यांच्या गोळीचा डोस त्यांच्या मनाने ॲडजस्ट करू शकतात जोपर्यंत त्यांची तीव्रता कमी होत नाही आहे. ती एकदा कमी झाली की मग ते अगदी एका गोळीचा 4था भाग किंवा 6वा भाग अगदी कणभरसुद्धा गोळी घेऊन मला वाटतं त्यांना चांगलाच आराम पडेल. त्याच्या जोडीला त्यांनी तन्वीज्येष्ठा नावाची गोळी पण मात्र तेवढीच गरजेची आहे. ही तन्वीज्येष्ठा गोळीसुद्धा सर्दी खोकल्या कफासाठीच आहे, पण ही गोळी काय करतं की शरीरातले सगळे कफदोष पातळ करून संडासावाटे दूर करण्याचं काम तन्वीज्येष्ठा करतं. त्याच्यामुळे लोकांना वाटतं की अरे संथ कफ तर घेतले, मग तन्वीज्येष्ठा परत कशासाठी? तर संथ कफ सगळे आजार पोटामध्ये आणून जमा करतं आणि तन्वीज्येष्ठा सगळे संडासावाटे दूर करणं हे तन्वीज्येष्ठाचं काम आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की या दोन्ही गोळ्या आणि या सगळ्यामुळे शरीरामध्ये झालेली प्रतिकारशक्ती जी कमी असते ती कमी भरीव काढण्यासाठी तन्वीशता नावाची गोळी मला वाटतं सगळ्यांनीच सध्याच्या दिवसामध्ये घेणं गरजेचं आहे. ऋतू कुठलाही असू दे, तन्वीशता मात्र प्रत्येकाने सकाळी एक आणि संध्याकाळी एक घेतलीच पाहिजे, असा मी तर आग्रह करीन की जेणेकरून तेच निरोगी राहायला त्यांना मदत होईल. खरंय. डॉक्टर, तन्वीशताबद्दल खरं तर सगळ्यांनाच प्रेक्षकांना जाणून घ्यायची नेहमीच उत्सुकता असते. ते म्हणजे तन्वीशता हे असं कुठलं टॉनिक आहे की ज्यामुळे संपूर्णपणे फिट आपण राहू शकतो? खरं तर ही गोळी चालू झाली तेव्हा माहिती नव्हतं आम्हाला हे काय असं होईल, पण मला वाटतं की सगळ्या लोकांचं प्रेम आणि सगळ्या लोकांना येणारे सुखद अनुभव, म्हणजे मी त्याला सुखदच म्हणेन, कारण प्रत्येकाला इतका वेगळा वेगळा या गोळीने अनुभव आलेला आहे की माझ्याकडे अनेक लोक जेव्हा मी विष्णुनगरच्या ठाण्याच्या क्लिनिकला असतो तेव्हा प्रत्येकजण येणारा गेल्या वर्षभराचा सारखा सर्वे केला तर प्रत्येकजण म्हणतो की ही मॅजिकल टॅबलेट आहे की यांनी काहीतरी चमत्कार घडतोच. म्हणजे कोणी झोपेच्या तक्रारी घेऊन आलेलं असेल आणि सहज मी तन्वीशता जरी नुसतं घ्यायला सांगितलं तरी त्यांना झोपेच्या तक्रारी पण पूर्ण बंद होतात, सांधेदुखी पूर्ण बंद होते, धाप लागणं बंद होतं, सर्दी खोकला कफ दमा असं साध्या औषधं काही आजार असतील आणि जरी मी तन्वीशता घ्यायला सांगितलेलं असेल तरी पण त्यांना तन्वीशता घेतल्यावरती बरं वाटतं. तर मला वाटतं की हे लोकांचे आलेले अनुभवच आहेत आणि आता त्या लोकांप्रमाणेच मीही म्हणू शकतो की खरंच काहीतरी मॅजिकल टॅबलेट नक्कीच आहे. खरंय. कारण जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर सुद्धा अनेक फोन झी 24 तासमध्ये येत असतात आणि तन्वीशताबद्दल माहिती आम्हाला विचारली जाते, पण आम्ही त्यातले तज्ज्ञ नसल्यामुळे एवढी माहिती आम्ही सांगू शकत नाही. पण आता आपल्याला ही माहिती कळली असेल तन्वीशताची. तन्वीशता हे एक असं टॉनिक आहे की ज्यामुळे आपण पूर्णपणे फिट राहू शकतो. डॉक्टरांनी तेच त्यांचे अनुभव सांगितलेत. अनेक रुग्ण त्यांना स्वतः भेटून या संदर्भात तन्वीशताचे अनेक अनुभव सांगत असतात. तन्वीज्येष्ठाबद्दल डॉक्टर तुम्ही सांगताय, तन्वीज्येष्ठा ही गोळी सर्व पोटात आलेले विकार जे असतात ते मलाद्वारे बाहेर टाकत असते. तन्वीज्येष्ठाचे आणखीन काय कशावरती इलाज तन्वीज्येष्ठाद्वारे होऊ शकतो? तन्वीज्येष्ठा हे आपली पचनशक्ती सुधारते. म्हणजे बरेचदा असं लोकांची तक्रार असते की डॉक्टर मला हल्ली झोपही कमी झाली आहे, मला भूकही कमी झाली आहे, मला काही खाल्लेलं थोडं खाल्लं तरी पोट फुगी किंवा काही नको, आता पुढचं काही पाणी पण प्यायची इच्छा राहत नाही किंवा त्यांना काही निरुत्साह निर्माण झालेला आहे. तर त्या लोकांना आम्ही हमखास सुरुवातीला म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरी आम्ही फोनद्वारे तर नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न असतो आणि शिवाय झी 24 तासचं हे मोठं दालन आहे. पण तरीही लोकांचे असंख्य फोन कॉल्सला जेव्हा आम्ही उत्तरं देतो तेव्हा मी सांगतो की तन्वीशता तुम्ही घ्याच, कारण तन्वीशतानी पोटफुगी आणि हे सगळे आजार कमी होतातच. पण तन्वीशतानी ॲसिडिटी आणि रक्तशुद्धी व्हायला जेवढी मदत होते तेवढी ते मलाद्वारे बाहेर काढणं हे तन्वीज्येष्ठाचं काम आहे. त्याच्यामुळे तन्वीशतासोबत तन्वीज्येष्ठा घेणं हा मला वाटतं की बेसिक प्रथमोपचारच म्हणूया त्याला, की हे कुठल्याही सीझनमध्ये कुठल्याही लग्नाकारणामध्ये किंवा आता सगळा श्रावण महिना म्हणजे थोडंसं छान छान गोडगोड आणि थोडंसं काहीतरी वेगळ्या प्रकारचं प्रत्येक घरोघरी खाल्लं जातं. तर त्या सगळ्या लोकांनी त्यांची तब्येत आणि त्यांचं मुख्य म्हणजे पोट नीट राहण्यासाठी तन्वीज्येष्ठा घेणं गरजेचं आहे. मला वाटतं ती एक गोळी सकाळी आणि संध्याकाळी किंवा फक्त रात्री 1 किंवा 2 गरम पाण्याबरोबर घेतलं तरी मला वाटतं पुरेसं आहे.
की जेणेकरून लोकांनाच निरोगी राहण्यामध्ये मला वाटतं निरोगी म्हणजे पोट जर का तुमचं नीट ठीक असेल रोजच, तर मला वाटतं की माणसाला फारसा आजार कधी संभवत नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात आपण याला असं म्हणत की आधुनिक आजीबाईचा बटवा आहे की या जर गोळ्या आपण आपल्या बरोबर ठेवल्या तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकेल. आपण आणखीन चर्चा करूयात, काही फोन कॉल सुद्धा आपल्याला येतात, आपण तेही घेऊयात. मात्र त्यापूर्वी इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम हितगुज. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम हितगुज. आज आपण चर्चा करतोय पावसाळ्यातल्या विविध आजारांवरती तन्वी उपचार या विषयावरती, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर पुष्कराज धामणकर. डॉक्टर, जसं आता आपण तन्वी ज्येष्ठ आणि तन्वी शता या 2 गोळ्यांबद्दल सांगितलं, तर पावसाळ्यामध्ये काय किंवा केव्हाही आपल्याजवळ असल्याच पाहिजेत. मात्र पावसाळ्यात आपल्याला साधारणपणे पाहायला असं मिळतं की ताप, अंगदुखी या गोष्टी वारंवार किंवा वरचेवर अनेकांना होताना दिसतात. यावर नेमका उपचार काय? बरोबर. खरं असं झालं की आता ताप म्हणतं की लोकांना काहीतरी डेंग्यू आणि हे सगळं पेपरामध्ये वगैरे मलेरिया याचे एवढं वाचलेलं असतं की लोकांना वाटतं की आता ताप आलाय म्हणजे मला काहीतरी नक्की यातलंच काहीतरी झालंय. पण खरं असं नाही आहे. जर का स्वच्छता पण पाळली स्वतःच्या घरी आणि नियमितपणे गरम पाण्याचं सेवन केलं, त्याच्या जोडीला एक फिवरेक्स नावाची गोळी आहे. जी फिवरेक्स गोळी काय करते की म्हणजे फिवर म्हणजे ताप, हे ताप कमी करण्यासाठी मदत तर करतेच, पण या गोळीने तुमची प्रतिकारशक्ती कमी होत नाही. यानी हाडंदुखी, अंगदुखी, म्हणजे बरेचदा असं असतं की मला काहीतरी येणाऱ्या लोकांचे फोन कॉल्स किंवा येणाऱ्या लोकांचे पेशंट येऊन सांगतात की माझी हाडं दुखतात, अगदी छोटे छोटे सांध्यांपासून मोठे मोठे सांध्यांपर्यंत. तर फिवरेक्स गोळी त्याच्यासाठीच खरं बनवलेली आहे. मानदुखी ही तशी म्हटलं तर खूप गंभीर समस्या आहे. म्हणजे बरेचदा ॲसिडिटी झाली की मानदुखी हमखास होतेच किंवा झोपेच्या तक्रारी दिसायला लागतात. पण बरेचदा असं दिसतं की त्या तापामध्ये पण एक विशिष्ट प्रकारची मानदुखी आहे. तर तेव्हा जेव्हा फिवरेक्स देऊन आम्ही पाहतो तेव्हा मला त्याचे एवढे चांगले रिझल्ट मिळतात की तेव्हा बरेचदा असं लक्षात येतं की अरे तन्वी शताची दिवसाला 1 गोळी देऊन पण पुरते, जर का फिवरेक्स पण चालू असेल तर. तर त्यामुळे मला वाटतं की आज जे कोणी श्रोते आणि हे सगळा कार्यक्रम पाहतायत त्या प्रत्येकाने फिवरेक्सची 1 डबी सध्या पाऊस कमी होईपर्यंत किंवा कुठल्याही ऋतूसाठी आपल्या घरी जवळ बाळगावी. लहान बाळांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत. मी मागेही सांगितलेलं की तन्वी शता जसं प्रत्येकाला उगाळून देऊ शकता, तसं फिवरेक्स नावाची गोळीसुद्धा तुम्ही उगाळून देऊ शकता. जर का तुम्ही तोंडावाटे घेऊ शकत असाल तर गरजेप्रमाणे 2 किंवा 4, कदाचित त्या थोड्या जास्ती घ्यायलाही लागतील जर का तुमची तापाची तीव्रता किंवा तुमची दुखी जर का जास्ती तीव्रतेची असेल तर. पण मला वाटतं की तेवढं घेतल्याने सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कुठली ब्लड टेस्ट लगेच करायला जाण्याची गरज लागणार नाही, असं आमच्या आणि येणाऱ्या अनुभवांवरून आणि स्पेशली माझ्या येणाऱ्या अनुभवांवरून सगळं हे मी सांगू शकतो. खरंय. त्याचबरोबर इतरही आजार जसे आपल्याला दिसतात आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, मानसिक ताण असतो किंवा थायरॉइड, शुगर यासारखे आजार असतात, त्यावरती काय उपचार आहेत? खरं सांगायचं तर थायरॉइड, शुगर आणि ब्लड प्रेशर हे मला वाटतं की हल्ली घरातल्या प्रत्येक सदस्यापैकी एकाला काहीतरी असतं. त्याच्यामुळे माझ्याकडे जेव्हा फॅमिलीज येतात, आई वडील आणि मुलगा आला किंवा कोणी, त्या मुलाला काहीतरी मानसिक ताणतणावाची किंवा झोपेची समस्या असते. दुर्दैवाने वडिलांना थायरॉइडची आणि आईला शुगरची, असं काहीतरी एक असतं. पण हे सगळं इतकं धकाधकीचं जीवन झालंय की खरंच याची आधी गरज आहे का एवढ्या धकाधकीच्या जीवनाची, हे मला वाटतं प्रत्येकाने पडताळून पाहिलं पाहिजे. पण आपण त्याच्यावरती उपचार म्हणून काय करू शकतो, तर सुरुवातीला फक्त तन्वी शता जरी नियमितपणे घेतलं, म्हणजे रात्री कदाचित खूपच झोपेची तक्रार असेल की नाहीच झोप लागत, तर तन्वी शता निदान रोज रात्री झोपण्यापूर्वी 4 गोळ्या घ्यायला सुरुवात करायची. मला वाटतं 1 आठवड्यामध्ये त्यांना एवढी व्यवस्थित झोप लागू शकते की येणारे लोक डॉक्टरांची सल्ल्याने किंवा डॉक्टरांशी फोन करून किंवा ईमेलद्वारे त्याचं पुढचा डोस काय घ्यायचा ते ठरवू शकतात. त्याच्या जोडीला जर का थायरॉइडचा त्रास असेल तर पुन्हा तसंच आहे की तुम्ही रोज तन्वी शताची 1 किंवा 2 गोळ्या, जेवढा तुमचा काउंट जास्ती असेल त्याच्याप्रमाणे अर्थात हे सगळं ठरतं. थायरॉइडची आजार असं नुसतं फोनवरून नाही सांगू शकत. पण एक आत्ता जे लोक पाहत आहेत त्यांच्यासाठी तन्वी शताची 1 गोळी सकाळ संध्याकाळ, व्हिटाग्रासो नावाची 1 गोळी सकाळ संध्याकाळ, हे जरी त्यांनी नियमितपणे घेतलं आणि वातशांतीचा पावतुकडा दिवसातून 2 वेळा, तरी त्यांना थायरॉइडच्या जे नियमितपणे आयुष्यभर गोळ्या घेण्याची लोकांचा एक मानस असतो की मला आयुष्यभर गोळी घ्यावी लागेल की काय, तर मला वाटतं हे काही महिने त्यांनी नियमितपणे घेतलं तरी त्याच्या त्रासातून त्यांची मुक्ती नक्कीच होऊ शकते. तसंच ब्लड प्रेशरचं आहे किंवा तसंच शुगरचं आहे. हल्ली इतकं चिडणं आणि इतकं ताणतणाव झालेले आहेत की प्रत्येकाला आपलंच म्हणणं कसं खरं होईल असं वाटत असतं. पण असं काही आपल्या नेहमीच्या आयुष्यात घडत नाही. तर आपण रागावरही कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. तर त्या रागावरती कंट्रोल करण्यासाठी परत तेच औषध आहे की मॅजिकल टॅबलेट.
की तन्वीशता तुम्ही नियमितपणे घेतले पाहिजेत, की माझ्याकडे म्हणजे मी ठाण्याला जिथे बसतो तिथे येणाऱ्या लोकांचेच अनुभव आहेत. म्हणजे माझ्याकडे सोलापूरहून अमरावतीहून सुद्धा एक CA करणारी मुलगी आलेली होती. ती इतकी चिडायची की मी फोन घेतला नाही की माझ्यावर पण चिडायची. तर तिला मी फक्त तन्वीशता घ्यायला सांगितलेलं होतं आणि ती जेव्हा आली तेव्हा ती इतकी नम्र झालेली की ती म्हणाली, डॉक्टर मला कळलं की तुम्ही माझ्याकडे म्हणजे मी ठाण्याला यावं म्हणून निदान तन्वीशता जी घ्यायला सांगितलेली आणि मी नम्रही त्याच्यामुळेच झाले. माझ्या घरचे लोकही आता थोडेसे खुश झालेले आहेत. तर ती मला वाटतं की ही मोठी पोचपावती आहे की लोक एवढ्या लांबून येऊन ॲटलिस्ट एवढं सांगून तरी जातात. मला वाटतं की याचाही लोकांनी अनुभव घ्यायला पाहिजे, ज्यांनी आजपर्यंत घेतलेला नाहीये त्यांनी. आपल्याला एक फोन येतो डॉक्टर, आपण इथं घेऊयात. आपल्याला विलास खोपडे रायगडहून प्रश्न विचारतात, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. विलास, आपला प्रश्न विचाराल. हा डॉक्टर साहेब नमस्कार. हा बोला. हा डॉक्टर साहेब, मी केस कापल्यानंतर काळी मेहंदी लावतो ची. हा, मला सर्दी होते, म्हणजे थोडी ॲलर्जिक सर्दी आहे, काय उपाय असतो? अच्छा, खरं म्हणजे मी सांगेन की तुम्हाला मी आत्ता जे काही औषधांचे डोसेस सांगणार आहे त्याच्यानंतर कदाचित तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कलप लावण्याचे किंवा डाय लावण्याची वेळ येणार नाही. फक्त एवढंच आहे की तुम्ही औषधं नियमितपणे घेतली पाहिजे. सगळ्यात पहिलं जी तुम्हाला सर्दी किंवा खोकल्याचा विकार होतोय ते कुठल्याही मेडिकल आयुर्वेदिक केमिस्टकडे तुम्हाला मिळू शकते. जर का संथकफ नावाची गोळी आहे, ती तुम्हाला कुठेही अवेलेबल आहे. ती तुम्ही रोज नियमितपणे अर्धी सकाळी आणि अर्धी रात्री घ्यायची. जर का तुम्ही माझं जरा ऐकून घ्याल का प्लीज? हा ठीक आहे, बरोबर. संथकफ नावाची गोळी रोज अर्धी सकाळी आणि अर्धी रात्री घ्यायची. त्याच्यामुळे तुमची पूर्ण शरीरावरती येणारी खाज पूर्ण बंद होईल. तन्वीशताच्या 2 किंवा 4 गोळ्या गरजेप्रमाणे, म्हणजे जेवढी जास्ती खाज असेल तेवढा तन्वीशताचा डोस एक्स्ट्रा घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर शतजीवंती नावाची गोळी आहे, ती रोज रात्री नियमितपणे अर्धी तुम्ही पुढचे काही 2 किंवा 4 किंवा 5 वर्ष नियमितपणे घेतली आणि केशबला नावाच्या तेलाचं जर का रोज अप्लाय केलं तर मला वाटतं की तुमचे केस, नवीन येणारे केस आहेत ते मुळापासून काळे येतील. आणि हा माझा दावा नाही आहे, हे मला येणाऱ्या अनुभवांवरूनच मी तुम्हाला सांगू शकतो. फक्त एवढंच आहे की तुम्ही अजिबातच डाय लावण्याचा प्रयत्न नाही करायचा. शतजीवंती आणि तन्वीशता हे तुमचे केस मुळापासून काळे करायला मदत करतं, पण त्या गोळ्या तुम्ही नियमितपणे काही वर्ष घेतल्यात तरच हे होऊ शकतं. जोडीला तुम्ही दही, आंबट पदार्थ आणि तळलेले पदार्थ पुढच्या 4 ते 5 वर्षांसाठी पूर्ण बंद केलेत तर हे नक्कीच हा चमत्कार घडू शकतो. ठीक, अजून एक आपल्याला प्रश्न येतो, आपण तो जाणून घेऊया डॉक्टर. मात्र त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहता हितगुज हा आमचा विशेष कार्यक्रम. आपण पाहता हितगुज हा आमचा विशेष कार्यक्रम. पावसाळ्यातल्या विविध आजारांवरती तन्वी उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर पुष्कराज धामणकर. डॉक्टर पुष्कराज, आत्ताच म्हणजे तुम्ही आत्ताच मला सांगितलं आणि खूप आनंद वाटला ऐकून की दुबई आणि नायजेरिया इथे सुद्धा आता तन्वी पोहोचलेलं आहे, त्याबद्दल थोडं सांगाल? खरं तर सांगायचं तर सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही मध्ये एक शिबिर ठेवलेलं होतं की ज्यांना खरंच भारतातल्या काही लोकांना किंवा भारताबाहेरच्या काही लोकांना हे औषधं वापरून ज्यांना अनुभव आलेले आहेत, पण त्यांना असं वाटतं की अरे आपल्याला चांगले अनुभव आले तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण अजून चांगले यावेत. तर आमच्या ओळखीच्या एक उल्हासनगरच्या खाडे म्हणून बाई आहेत, तर त्यांनी एका नायजेरियन व्यक्तीशी लग्न केल्यामुळे ती नायजेरियन व्यक्ती सुद्धा तेवढीच ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्टेड होती. तर त्यांनी ते सेशन त्या दिवशी अटेंड केलेलं होतं आणि आम्हाला वाटलं की सहज मी ते अटेंड करणार आणि काही होणार नाही पुढे. तर इतकं झालं चमत्कार की त्यांनी नायजेरियाला हे सेंटर चालू केलं आहे आणि मला वाटतं की हे सगळ्यांसाठीच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. मला वाटतं की हा कार्यक्रम जर का आता नायजेरियात जरी कोणी महाराष्ट्रीयन लोक पाहत असतील तरी मला वाटतं की त्यांनी जर का आमच्या हेड ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तर त्यांना नायजेरियाचा पत्ता आणि फोन नंबर नक्की मिळू शकतो. तसंच दुसरं होऊ घातलेलं एक नवीन सेंटर आहे ते दुबईमध्ये, कोल्हापूरला आमच्या म्हणजे माझे जे स्नेही आहेत कानिटकर म्हणून, तर त्यांच्या अगदी जवळचे नातेवाईक आहेत ते आता काही थोड्या दिवसातच, काही अगदीच थोड्या दिवसामध्ये दुबईला त्यांचं नवीन सेंटर चालू करतात. तर मला वाटतं ह्या सगळ्या अभिमानाच्या गोष्टी आहेत. आणि असंही परदेशामध्ये शिबिरं आणि म्हणजे डॉक्टर मेधा मेंदळ यांचं सगळं अटेंड करतातच, त्याच्यामुळे असंही तिथे काही महाराष्ट्र मंडळाची आणि इकडे जेव्हा काही शिबिरं असतात तेव्हा ते सगळे लोक त्याचा लाभ घेतातच. दुसरं मला सांगायचं की येत्या 9 ऑगस्टला आपण त्या शिबिरावरती येऊया डॉक्टर, पण त्यापूर्वी एक प्रश्न आलाय आपल्याला. सुधाकर अलिबागून प्रश्न विचारतात, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. सुधाकर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार.
सर माझ्या मिसेसचं वय 40 आहे आता. हां हां. सर डोकं खूपच दुखायला लागले की खूपच दुखतं आणि केस खूप गळतात. अच्छा. तर प्लीज जरा आपल्या इथे आमच्या अलिबागला आहेत? हो, अलिबागला सगळी औषधं मिळतात. त्याच्यासाठी मला वाटतं नंबर डिस्प्ले होत असेल किंवा मग हेड ऑफिसमधून तुम्ही तिथला नंबर कलेक्ट करायचा. औषधं मी फक्त त्यांना सांगतो ते तुम्ही नोट करून घ्या. तुम्ही जे सांगताय वर्णन त्याच्यावरून तुमच्या पत्नीला खूपच ॲसिडिटीचा त्रास असू शकतो. त्यांनी नियमितपणे 2 तन्वीशता सकाळी 2 तन्वीशता रात्री साधारण 1 ते 2 महिन्यांसाठी घ्यायला सांगायचं. त्यांचे केसगळती खूप जास्ती असेल तर त्याच्या जोडीला तन्वी गोरेक्स नावाची गोळी आहे जी रोज सकाळी 1 दुधाबरोबर आणि रात्री 1 दुधाबरोबर, सोबत तन्वी ज्येष्ठाच्या रोज रात्री 2 की जेणेकरून त्यांचं रोज नियमित पोटही साफ व्हायला लागेल. आणि केशबला म्हणून तेल मिळेल तुम्हाला, ते त्यांनी जर का शक्य असेल तर रोज झोपण्यापूर्वी किंवा आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा एवढं जरी नियमितपणे लावलं तरी मला वाटतं त्यांना नक्कीच त्याचा लाभ होईल. आणि हे सगळं जरूर तुम्ही माझाही फोन नंबर हेड ऑफिसमधून कलेक्ट करा. 1 ते 1.5 महिन्यांनी तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करून सांगा की त्यांना कसं वाटलं. नक्कीच. 9 तारखेला कल्याणचं जे शिबिर आहे त्याबद्दल थोडं सांगा. कल्याणला एक अमृत आयुर्वेदिक म्हणून स्टोअर आहे. तिथेही आता नव्याने डॉक्टरांची पण मला वाटतं वेळ दिलेली आहे 4 ते 8 आणि 9 ऑगस्टला तिथे सर्वांसाठी मोफत शिबिराची योजना केलेली आहे. तर मला वाटतं की कल्याण आणि आसपासच्या म्हणजे सेंट्रल लाईनच्या सगळ्यात खाली जाणार आहे, म्हणजे वासिन साईडला, टिटवाळा साईडला आणि इकडे बदलापूरपर्यंत ह्या सगळ्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. अमृत आयुर्वेदिक शॉप नंबर 6 रामबाग नंबर 4 इथे ते शिबिराचं पत्ता असा आहे. मला वाटतं त्याचे डिटेल्स सगळे डिस्प्ले होत आहेतच. तर जास्तीत जास्त लोकांनी 9 तारखेला संध्याकाळी 4 ते 8 मध्ये त्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त निरोगी राहण्याचा प्रयत्न खरंय. आपल्याला आणखीन एक फोन होता, आपण फोन घेऊयात. आपल्याला बुलढाण्याहून निलेश मोरे प्रश्न विचारतात, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. निलेश, आपला प्रश्न विचाराल? हॅलो सर, माझं वय 22 वर्ष आहे. मला डायबिटीसचा प्रॉब्लेम सर. अच्छा. किती वर्ष शुगर आहे? सर 22 वर्ष. किती वर्ष झाली तुम्हाला हा आजार आहे? मला 1 वर्ष झालं सर आता. ठीक. अच्छा. परत मी तेच सांगेन की तुम्ही रोज तन्वीशता सध्या नियमितपणे 1 सकाळी आणि 1 रात्री घ्यायला लागा. जर का तुमची शुगर लेवल उपाशी पोटावरची 150च्या पुढे असेल आणि तुम्हाला आत्ता काही औषधं चालू असतील तर मला वाटतं आता सध्या ती पण चालू ठेवा तुम्ही. त्याच्या जोडीला डायबेट्रॅक नावाचं औषध मिळेल तुम्हाला. त्याच्यातली 1 गोळी किंवा 2 गोळ्या, अर्थात तुमचं शुगर काउंट मला आत्ता माहिती नसल्यामुळे मी हे सगळं अंदाजे बोलतोय. परत असंच आहे की 100 ते 150च्या रेंजमध्ये जर का उपाशी पोटावरची साखर असेल, तसंच दुपारी जेवणानंतरची त्याच रेंजमध्ये असेल तर 1 गोळी सकाळी नाश्त्यापूर्वी आणि 1 गोळी रात्री जेवणापूर्वी तुम्ही घेऊ शकता. 1 ते 2 आठवड्यानंतर तुम्ही एकदा शुगर लेवल टेस्ट करून जर का माझा फोन नंबर मिळवलात तर मला वाटतं की तुम्ही माझ्याशी फोनवर बोललात तर ते जास्त योग्य ठरेल. बुलढाण्याला औषधं मला वाटतं मिळतात, पण ती फक्त शेगावला मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर तिथे तरी जावं लागेल किंवा मग हेड ऑफिसमधून औषधं घरपोच कुरिअरनी पाठवण्याची जी व्यवस्था आहे त्याचा तरी लाभ घ्यावा लागेल. मला वाटतं हेच त्यांचं उत्तर असेल. खरंय. या एकूणच कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि डॉक्टर पुष्कराज धामणकर यांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली असेल, ती म्हणजे सध्या पावसाळा सुरू आहे, आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे. मात्र याही पुढे जाऊन जर आजार झालास तर तन्वीची ही सगळी औषधं आपल्या जवळच्या आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. ती आपण त्याचा लाभ घ्या आणि जवळ असलेल्या तन्वी सेंटरला जाऊन आपण डॉक्टरांचाही सल्ला जरूर घ्या. डॉक्टर पुष्कराज धामणकर यांचाही जो संपर्क क्रमांक आहे तो आम्ही दाखवतोय, तोही आपण टिपून घ्या. तन्वीचे सगळेच संपर्क क्रमांक वेगवेगळ्या जिल्ह्यातले गावांमधले आम्ही दाखवतोय, ते टिपून घ्या. डॉक्टर, आज तुम्ही आलात आणि इतक्या कमी वेळात इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार. हितगुज या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.